खेर्डीतील नामवंत उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते व तब्बल 80 पुरस्कार प्राप्त केलेले थोर विचारवंत प्रकाश उनकुले यांच्या व्यक्तिमत्वातील अनेक पैलू जाणून घेण्यासाठी मुलाखत शेवटपर्यंत पहा. कोकण समाचारवर. नमस्कार. कोकण समाचार न्यूज चॅनलमध्ये दर्शकांचं स्वागत आहे. आज आपण अशा एका व्यक्तीची मुलाखत घेणार आहोत की व्यवसायाच्या निमित्ताने खेर्डीमध्ये आले. रमेश स्टेशनरी मार्ट एकेकाळी एक प्रसिद्ध दुकान होतं. आपला व्यवसाय करीत असताना सामाजिक कार्य आणि अभ्यासू वृत्तीने त्यांनी जे लेख लिहिले ते सागर, रत्नागिरी टाइम्स, अन्य वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाले आणि त्यांनी वाहवा मिळवली. असे प्रतिष्ठित व्यक्ती प्रकाश उनकुले शेठ यांचा आज वाढदिवसही आहे. आपण मुलाखत घेऊया. उनकुले शेठ नमस्कार. सर्वप्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. हां, तसे तर आपल्याला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. मात्र परवाच 18 तारखेला शिर्डीमध्ये नामवंत रजिस्टर संस्थेने आपणास एक पुरस्कार देऊन शिर्डी सन्मानित केलेला आहे. आपण काय सांगाल? सर, मला जी सामाजिक कार्याची आवड आहे त्याप्रमाणे मला संत नामदेव महाराजांच्या साहित्याची आवड असल्यामुळे मी जे काय नामदेव महाराजांचं साहित्य लिहिलं त्या सर्वांची दखल आणि विशेष म्हणजे तुमच्या कोकण समाचारनं माझ्या कार्याची दखल घेऊन मध्यंतरी 2 वेळा माझी बातमी रिलीज केल्यामुळं त्याला प्रसिद्धी मिळाली आणि त्यामुळं ह्या सगळ्या माझ्या संस्थेने माझ्या कार्याची दखल घेतली. पहिल्या प्रथम मध्य प्रदेशचे बालाघाटचे यांनी माझी दखल घेतली. त्यांनी मला नामदेव समाजाची आदर्श म्हणून पदवी दिली. त्याप्रमाणे पंढरपूरचे संत नामदेव सेवा मंडळ यांनी मला नामदेव बागावरची ही पदवी दिलेली आहे आणि या सर्वांची नोंद म्हणून त्याचप्रमाणे मध्यंतरी 2002 साली आमच्या मिरजचाळीमध्ये एक यूपीचे बालकृष्ण शर्मा नावाची व्यक्ती होती. त्यांचं दुःख निधन झालं. ते यूपीचे होते, त्यांना मुलं नव्हती, मुलीच होत्या आणि आपले गुरुजी काय मुलीतून विधी वगैरे करून घ्यायला तयार नव्हते. त्यावेळेस मी स्वतः पुढं गेलो आणि त्यांचा संपूर्ण अंत्यविधी केला आणि आज्ञा वगैरे दिल्या. ती सगळी बाबी आहेत, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ह्या ज्या खेर्डीच्या संस्थेने दखल घेतली आणि त्यांना मला हा बहुमान दिलेला आहे. आता त्याच्यानंतर काय आहे की मी कोरोनामध्ये म्हणा किंवा काय म्हणा माझा व्यवसाय सांभाळून माझी पहिल्यापासून वाचनाची आवड असल्यामुळे मी काय केलं की ऑनलाईन परीक्षा देत. तुम्हाला खोटं वाटेल, मी जवळजवळ 75 ते 80 ऑनलाईन परीक्षा चांगल्या मार्काने पास झालो. मग ते विदर्भाच्या असू द्या, सिंधुदुर्गच्या असू द्या, पुण्याच्या असू द्या किंवा तुमच्या मराठवाड्याच्या असू द्या. मला जवळजवळ 80 पुरस्कार मिळालेले आहेत. हे सर्व आपण कसं लिहिले तसे मला असं म्हणावं लागेल काय, त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानतो. 80 पुरस्कारांमध्ये खास पुरस्कार काही असतील तर जरा सांगाल का? दाखवते. हे बघा, हा मराठवाड्याचा आहे, हा सिंधुदुर्गचा आहे. काय हे सिंधुदुर्गाची पद्धत आहे की ते दर महिन्यातून 2 वेळा ऑनलाईन परीक्षा घेतात. फक्त अर्ध्या तासात तो 25 प्रश्न हे करतात आणि त्याच्यामध्ये मला शक्यतो सगळे द्वितीय क्रमांक, प्रथम क्रमांक असे मिळालेले. आता हे शिवाजी महाराजांच्याबद्दल, मग ते शहाजी राजांबद्दल असतील आणि अशा सगळ्यांबद्दल मी परीक्षा दिलेली आहे. ती मला अशी सन्मानपत्र सगळी मिळालेली आहे. त्याच्यानंतर हे लांजाची परीक्षा झाली त्याच्यामध्ये मला मिळाल्या, मराठवाड्यामध्ये मिळाले, हे सन्मानपत्र मिळालेले. काय अशी मला सगळी सन्मानपत्र मिळाली आणि माझं विशेषतः नामदेव शिंपी समाज
CD, त्याचप्रमाणे आमचं नामदेव विद्यावर्धक मासिक नाटक वगैरे माझं खूप चांगलं कौतुक केलेले आहे. आणि आपण तर नेहमी मला जर काय जर कुठेपडलं मी तुम्हालाही सल्ला विचारतो, तुम्ही मला व्यवस्थित मार्गदर्शन करता काय, तर अशा प्रकारे मला असे भरपूर सन्मान मला मिळालेले आहे. मला स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ते पण स्वराज्य प्रतिष्ठान मी विचारेन की बरेचसे असे तुम्ही पुरस्कार मिळवलेले आहेत आणखी आहेत का? हां हां आणखी हे पुरस्कारच आहेत ना? हे पुरस्कारच आहेत ना? हे सगळे पुरस्कार. अच्छा. हां, मग हे बरेचसे पुरस्कार मिळालेले आहेत. आज तुम्ही तुमचा वाढदिवस आहे. आज किती वर्ष वयाची पूर्ण केली? आता मी 76 माझे पूर्ण झाले, 77 लागलेले आहे. म्हणजे वयाच्या 76व्या वर्षी सुद्धा हे पुरस्कार तुम्ही मिळवलं. तर अजूनही आता काल पण एक पुरस्कार मिळाला. कालही मिळालं. काल हा. अच्छा. खरोखरच कौतुकास पात्र आहात तुम्ही. कारण नाही, हे कसं आहे सर, तुम्हाला सांगा, मला यासाठी मला माझी पत्नी, माझा मुलगा, माझी नातवंड, माझी सून किंवा मुला आणि यांना मला नेहमी मला पाठबळ असतं. माझी स्वतःची जो 500 ते 600 पुस्तक आहे. काय त्यामुळं मी काय करतो की वाचन लेखन ते करत बसतो. कारण मला आता फावला काय तर मोबाईलमध्ये वेळ घालवत नाही. मला आठवतंय की तुमचे सागर आणि रत्नागिरी टाइम्समध्ये चांगले मोठे वैचारिक लेख वगैरे पण सागरमध्ये अधिक लेख आणि मासिकमध्ये पण यायचे. आणि सर तुम्हाला एक सांगायचं म्हणजे तुम्हाला सांगतो की मला ही आवड स्वावलंबी करण्याची पहिल्यापासून आवड आहे. आमच्या घोडेगावी जनता विद्या मंदिराचा मी माजी विद्यार्थी संघाचा सेक्रेटरी असताना आम्हाला भव्य दिव्य कार्यक्रम करायचा होता. त्यावेळेस काय करायचं तर म्हणजे आपल्याला कोणतरी नट आणायचा. मग आम्ही संभाजीराव काकडे, किसनराव वानखेडे यांना भेटलो. माझ्याबरोबर नंदकुमार काळे, शिवाजी शिंदेकर वगैरे अशा सगळ्या मी मंडळी गेलो. संभाजीराव काकडेंना भेटलो. त्यांनी पुन्हा हेरवाळचे संपादक DVD यांना फोन केला आणि म्हणजे आम्हाला राजेश त्यांना असं नट पाहिजे. तर राजेश त्यांना मला आउट ऑफ इंडिया होते. मग त्यांनी आम्हाला राजकप्प दिला आणि सर इतका न भूतो न भविष्याची असा आमचा कार्यक्रम झाला घोडेगावला. घोडेगावला मी साहित्य सेवा मंडळाचा सेक्रेटरी असताना आम्ही अनेक दिग्गज लेखकांना बोलवलं होतं आणि आता सगळ्यांचा अंश माझ्या घरीच असायचा आणि व्याख्यान दिलेले. त्यामुळं मला घोडेगावी इतकं माझ्याकडे प्रकाश आपल्याला असं करायचं, हे करायचं, ते करायचं. इवन आमच्या इथं मनसाला एक कॉलेज आहे, अण्णासाहेब डॉक्टर कॉलेज, त्याचे प्राचार्य आहेत पाटील सर. ते एखादा कार्यक्रम असा तुम्हाला सांगायचा प्रकाश आपल्याला जायचं आहे मग आमच्या भरोसर. तुम्हाला साहित्याची आवड पहिल्यापासून होती, पण मध्ये मी ऐकलं होतं की तुम्ही नोटा वगैरे म्हणजे कोणत्या वस्तू संग्रह करण्याचा तुम्हाला छंद होता. भरपूर मी अगदी काय केलं, दुकानामध्ये गिरायक आल्यानंतर पहिले मी नोट टप्पा पाहतो आणि जी मला युनिक चांगली नोट वाटेल ती मी बाजूला ठेवतो. मला 786च्या जवळजवळ माझ्याकडे 1100 नोट आहे. 1100 नोट आहेत. 5 रुपयापासून तर 500 रुपयापर्यंत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला समजा काही नोटा इतक्या मस्त युनिक आहेत. 0001 त्याचा संग्रह आहे. 0001 त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो 44 47 भरपूर प्रकारच्या नोटा माझ्याकडे. आता मला खूप लोक मागतात पण मी कोणाला देत नाही. आणि त्याचप्रमाणे मी माझ्याकडे संग्रह आहे, हाच नोटा संग्रह सगळा. त्याचप्रमाणे जुनी नाणी वगैरे मला जमवायचा छंद आहे. माझ्याकडे 1818 सालापासून 1818 सालापासूनची नाणी आहे. तर जवळजवळ तुम्हाला सांगतो ह्या नाण्यांची किंमत माझ्या मताने लाखो रुपये होईल. आता 5 रुपयाचं जर नाणं पाहिलं आपण तर ती माझ्याकडे 45 प्रकारची नाणी आहेत. 5 रुपयाची. अच्छा. आणि ते पण तुम्हाला सांगतो माझे 50 साल असे नाणी मी जपून ठेवलेली आहेत. सगळे 1 आणा, डबो पैसा, 1 रुपयाचा 12वा भाग, 1 आण्याचा 12वा भाग, असे मी सगळी नाणी जपून ठेवलेली आहेत. काय परत 10 पैसे, 5 पैसे, 4 आणे, माझ्याकडं कोणतं नाणं नाही असं नाही. तुम्हाला हे बालपणापासूनच हे छंद आहे बालपणाचं. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे परदेशी नाणी इतकी भरपूर आहेत, पण माझं त्याचं नॉलेज थोडं कमी असल्यामुळं मी फक्त ते एकत्र करून ठेवलेले. पाऊंड्स आहे, रियाल आहे, परत जसं बहुतेक नाणी आहेत असे त्याची. पण त्याचं मला नॉलेज थोडं कमी आहे, त्यामुळं मी ते नुसते एकत्र करून ठेवलेली आहे. आता माझा नातू किंवा माझे नात्यावर मुलगी ते त्याच्या बाबतीत लक्ष घालणार आहे. म्हणजे संग्रह कोणत्याही वस्तू जुन्या वस्तूंचा भरपूर संग्रह माझ्याकडे चांगला त्या बाबतीत.
आधी तुम्हाला पाहायला कमीत कमी अर्धा ते 1 तास लागेल. होय. अच्छा. ते सांगायला आनंद वाटतो. माझे जे छंद आहे जुन्या नाण्यांचा म्हणा किंवा साहित्याचा म्हणा किंवा काय म्हणून मला माझा मुलगा प्रीतम मुलगे, त्याचप्रमाणे माझी सुनबाई संस्था, माझी मुलगी प्रणिता, माझी पत्नी तर मला पहिल्यापासून माझ्या पाठीशी आहे, त्यावर नाही. आताही नातूंड सुद्धा मला माझ्या इतके मला मदत करतात की बसणं म्हणजे कल्पनेच्या बाहेर मदत करतात. तर तुम्हाला साधवतो होतं मध्यंतरी माझा ॲक्सिडेंट झाला, मी पडलो होतो, बेशुद्ध झालो मी, त्यामुळे मला काय सुचत नव्हतं. पण माझ्या दोन्ही नातवंडांनी मला लहान मुलासारखं सांभाळलं. आधी म्हणजे घरून मला बाथरूमला म्हणजे या कामी तुम्हाला कुटुंबाचा आज मला कुटुंबाचा मला फार मोठा सपोर्ट आहे, फार मोठा सपोर्ट आणि म्हणूनच आहे. ते- आता मला अभिमान आहे. आणि म्हणूनच हे शक्य आहे. इतकं करणं सोपं नाही. अगदी बरोबर. म्हणूनच हे शक्य आहे. तर नाही म्हणजे मला विरोध करत नाही. तुम्ही कशासाठी बाजू ठेवता, हे पैसे व्यवहार झाले तर आपण कमवू, पण हे तुम्हाला तुमचा जो छंद आहे, तुमचा जे शौक आहे तो पूर्ण होण्यासाठी ते पूर्णपणे सहकार्य करतात. सहकार्य करतात. 100%. प्रकाश मुकुले शेठ, ज्यांनी वयाच्या 76व्या वर्षी सुद्धा आपलं वाचन चालू ठेवलं. वास्तविक ह्या वयात माणूस आराम करतो, आरामाला प्राधान्य देतो, पण आपलं वाचन करून त्यांनी आपली वाचनवृत्ती आणि अभ्यासवृत्ती चालू ठेवली आणि अनेक संस्थांकडून पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. आपण त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करूया की त्यांना ईश्वर दीर्घायुष्य देऊ. कोकण समाचार न्यूज चॅनल, जमालुद्दीन बंधेकर. नमस्कार. आपण पाहत होता कोकण समाचार न्यूज चॅनल. जलद गतीने बातम्या पाहण्यासाठी कोकण समाचार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.